सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. असे छोटे छोटे कांदे पाहिले की सगळ्यात आधी डोक्यात येतं, अरे बापरे, हे सोलायला कोण बसणार? एवढे लहान लहान कांदे चिरणार कोण? पण आज मी तुम्हाला अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की छोटे कांदे पाहताच तुम्ही मुद्दामहून छोटे कांदे खरेदी कराल. सुरुवातीलाच एक भन्नाट ट्रिक, हे छोटे कांदे उकळत्या पाण्यात टाका आणि पुढे काय होतं ते पहा. एकदा हा पदार्थ बनवला की घरचे पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कांदे लागणार आहेत. बऱ्याचदा असे छोटे कांदे पाहिले की आपल्याला अरे बापरे, आता हे सोलायचे कधी, चिरायचे कधी, यापेक्षा असे छोटे कांदे घ्यायलाच नको असं वाटतं. परंतु काही अडचण नाही, तुम्ही असे छोटे छोटे कांदे आणू शकता. आता एकीकडे आपण पाणी गरम करायचं आहे. पाण्याला पूर्णपणे उकळी आली की यामध्ये या कांद्याचे फक्त पुढचा आणि मागचा भाग सुरीच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने कट करायचा आहे आणि सालीसकट हे कांदे या उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत. गॅस बंद केलेला आहे आणि आताच हे झाकण लावून 5 ते 10 मिनिटं या उकळत्या गरम पाण्यातच हे कांदे असेच ठेवून द्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर आपण एकीकडे असं बर्फाचं थंड पाणी घ्यायचं आहे. बर्फ जरी त्या पाण्यामध्ये टाकला तरी चालेल, असं बर्फाचं पाणी घ्यायचं आहे. हे कांदे आपले आता 5 मिनिटं झालेले आहेत, गरम पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. हे आता यातून काढायचे आहेत आणि या थंड पाण्यामध्ये आपण आता हे कांदे टाकायचे आहेत. कारण हाताला भाजण्याची शक्यता होऊ नये म्हणून आणि लवकर झटपट आपल्याला पदार्थ बनवता यावा, यासाठी ही ट्रिक वापरायची आहे. अगदी भन्नाट न्यू ट्रिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कांदे आपण गरम पाण्यात ठेवल्यामुळं याची साल जी आहे ती अगदी सहज निघते. असे आपण कांदे नुसते चोळले ना हाताने तरी सुद्धा याची साल अलगद बाजूला होते. अजिबात आपल्याला जास्त व्याप करावं लागत नाही किंवा जास्त वेळ आपला जात नाही. शिवाय छोटे कांदे उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे त्यांचा उग्रपणा सुद्धा कमी होतो, साल सहज निघते आणि कांद्याचा जो नैसर्गिक गोडवा असतो त्याची चव अधिक खुलून येते. यामुळे जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्याची चव सुद्धा अगदी 10 पटीने वाढते. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. यानंतर तुम्ही पॅन घ्यायचा आहे किंवा तुम्ही लोखंडी तवा किंवा जाडबुडाची कढई घेतली तरी चालेल. यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. 1 ते 2 तमालपत्र, 2 टेबलस्पून या ठिकाणी धने घेतलेले आहेत. थोडीशी दालचिनी टाकलेली आहे, 1 बदाम फूल, 1 मसाले वेलची, थोडीशी काळी मिरी, थोडेसे लवंगा आणि आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यातले थोडेसे खडे मसाले, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत. 1 वाटी, छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि 1 छोटी वाटी आपण या ठिकाणी डाळं घ्यायच्या ऐवजी फुटाणा डाळं आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ते घ्यायचं आहे आणि ती 3 ते 4 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता या तेलामध्ये हे छान असं भाजायचं, अगदी मंद आचेवरती खमंग वास येईपर्यंत हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तेलामुळे हे पटकन भाजलं जातं. बऱ्यापैकी भाजल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं सुकं खोबरं टाकायचं आहे, 1 इंच आलं टाकायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लसूण अगदी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि पुन्हा 1-2 मिनिटं हे छान असं परतवून घ्यायचं आहे. सर्व मसाले हे आपण मंद आचेवरतीच भाजायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत. करपलं तर मसाल्याचा सुगंध उतरणार नाही. 1-2 मध्यम आकाराचे कांदे असे लांबट चिरून ते टाकायचे आहेत. 2 टोमॅटो ते सुद्धा असे चिरून यामध्येच टाकायचे आहेत. आता कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर हे छान भाजण्यासाठी थोडंसं आपण या ठिकाणी मीठ टाकायचं आहे, म्हणजे हे पटकन भाजले जातात आणि मऊ पडतात. आता हे पूर्णपणे मऊ पडेपर्यंत आता हे 2 ते 3 मिनिटं छान असं भाजायचं आहे. मंद आचेवरती असल्यामुळे 2 ते 3 मिनिटात आपलं हे छान असं आता मऊ पडलेला आहे कांदा टोमॅटो, म्हणजे छान आपला असा हा मसाला सर्व भाजून तयार झालेला आहे. आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. अगदी सुगंध सुद्धा छान असा सुटलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिटं हे छान असं खालवर परतवायचं आहे, म्हणजे खाली आपलं हे ढसणार नाही. आणि आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी घालून चांगली एकदम बारीक अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. एकदम जर आपल्या भांड्यात नाही बसलं, तुम्ही थोडं थोडं घालून हे बारीक करा, परंतु पेस्ट ही आपली एकदम बारीक अशी झाली पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता छान असं आपली बारीक पेस्ट आता या ठिकाणी तयार झालेली आहे.
आता हे जे कांदे आपण सोलून ठेवले होते, याला असं आपण जसं वांग्याला चिरा देतो ना, त्या पद्धतीने असे चिरायचे आहेत. म्हणजे उभा आणि आडवा काप घालून ह्याला असे 4 भाग म्हणजे 4 भागामध्ये पण पूर्ण कट करायचं नाही. थोडं मध्यापर्यंत त्याला कट मारायचे आहेत. आता जाडबुडाची कढई घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे पळीभर आणि यामध्ये आता हे कांदे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे याचा रंग थोडासा रंग बदलेपर्यंत हे छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. यामुळं आपल्या कांद्याची टेस्ट अजून वाढते. बऱ्याचदा ऐन वेळेला काय भाजी बनवायची हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो. शिवाय टिफिनसाठी नवीन काय बनवायचं असंही बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो. अशा वेळेस अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी बनते. शिवाय अगदी डब्बा चाटून पुसून मुलं खातील इतकं टेस्टी हे पदार्थ लागतो. बऱ्यापैकी कलर बदललेला आहे. आता आपण हे तेलातून काढून घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. व्हिडिओच्या मध्ये फक्त अगदी लहान-सहान छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. या फॉलो केल्या ना तर तुमचा पदार्थ अजिबात बिघडणार नाही. अगदी हॉटेललाही लाजवेल इतके अप्रतिम टेस्टी असा आपला हा पदार्थ तयार होणार आहे. आता कांदे काढल्यानंतर जे तेल शिल्लक राहतं, यामध्ये आपण ही जी ग्रेव्ही केलेली आहे, मसाला जो बारीक केलेली पेस्ट आहे, ही यामध्ये टाकायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. या शिल्लक तेलामध्येच हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. मध्यम आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी हा मसाला भाजत असताना सुगंध अगदी घरभर दरवळत आहे. इतका टेस्टी असा हा मसाला तयार झालेला आहे. आता यानंतर काही मोजकेच मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत. अर्धा टेबलस्पून हळद पावडर, 2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी आपलं घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. थोडंसं टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण सुरुवातीला पण घातलं होतं. त्यानुसार आपल्याला आवश्यक तेवढं मीठ घालायचं आहे. कसुरी मेथी हातावरती चोळून 1 ते 2 चमचे घालायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घालायची आहे. आणि पुन्हा हे छान असं 2 मिनिटं हे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान असे भाजायचे आहेत. आपल्याला जर ग्रेव्ही दाटसर वाटत आहे किंवा खाली ढसत आहे असं वाटत असेल, तर थोडंसं तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी सुद्धा या ठिकाणी आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून जो मसाला मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला होता, तो यामध्ये पाण्यासहित टाकलेला आहे. म्हणजे आपल्याला जेवढी आवश्यक ग्रेव्ही हवी आहे तितपत पाणी यामध्ये टाकायचं आहे. यामुळे मसाला सुद्धा परफेक्ट आणि छान शिजतो. खाली ढसला पण जात नाही. आता पुन्हा छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला झाकण लावून एक 5 मिनिटं छान असं हे आतल्या आत छान शिजून द्यायचं आहे. झाकण लावल्यानंतर अधूनमधून आपण हे पाहायचं आहे खाली ढसला आहे का? 5 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता अगदी अप्रतिम अशी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी आपल्याला रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही. इतकी अप्रतिम चवीची घरच्या घरी अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जे कांदे भाजून घेतले होते, तेलामध्ये परतवून घेतले होते, हे यामध्ये आता मिक्स करायचे आहेत. तुम्ही अशा प्रकारची ग्रेव्ही बनवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. हे आपण कोणत्याही ग्रेव्हीच्या पदार्थासाठी वापरू शकतो. मसाले अंडे असो, मसाले वांगे असो, मसाला बटाटा असो, कोणत्याही ग्रेव्हीच्या पदार्थासाठी आपण अशी ही ग्रेव्ही तयार करून ठेवली तर ती आपण वापरू शकतो. आता कांदे टाकल्यानंतर पुन्हा याला झाकण लावायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं अगदी मंद आचेवरती छान असं हे शिजू द्यायचं आहे. अधूनमधून ढसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मऊ कांदे झाले की आपले जे कांद्याचे पदार्थ आहे हा आपला तयार झालेला आहे. हा तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागतो. टिफिनसाठी सुद्धा अगदी योग्य पर्याय आहे. तर नक्की अशा प्रकारचे बाहेरून रेस्टॉरंटमधून महागडे पदार्थ विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अशी ही कांद्याची भाजी म्हणा किंवा ग्रेव्हीतला कांदा म्हणा किंवा अखंड कांदा, तर तुम्ही कमेंट करून सांगा की या रेसिपीला आपण काय नाव देऊ शकतो आणि तुम्ही कधी अशी रेसिपी बनवली आहात का आणि कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे जर कमेंट करून सांगितलं तर मला आणि अत्यंत आनंद होईल की आपले व्हिडिओ कोणकोणत्या भागापर्यंत पोहोचले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.